बुलेटिनमध्ये स्वागत। सुरुवात एका मोठ्या बातमीने। सांगलीची बातमी आहे। सांगलीच्या विटा इथं भीषण आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झालाय। 3 मजली इमारतीला आग लागली। आगीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झालेला आहे, तर 2 जण जखमी आहेत। आई वडील, मुलगी आणि नात अशा चौघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मृतांमध्ये 2 वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश आहे। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। सांगलीच्या विटामध्ये 3 मजली इमारतीला आग लागली आणि या आगीत एकाच कुटुंबातले चौघे जळून होरपळून गेलेले आहेत। त्यांचा चौघांचाही मृत्यू झालेला आहे। अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना। आग कशामुळे लागली हे आपल्याला काही वेळामध्ये समजेल, पण सध्या आग विझवली जाते। आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांना विचारूया। आसिफ, काही कळू शकलंय की सांगलीत ही जी आग लागली कशामुळे लागली आणि आत्ताची काय परिस्थिती आहे? सुवर्ण अत्यंत एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। आई वडील, मुलगी आणि एक नात असं चौघांचा होरपळून मृत्यू झालाय। विटा येथील एका घरामध्ये हा मृत्यू झालाय। यांचं जय हनुमान नावाचं एक स्टील दुकानाचं भांड्याचं दुकान होतं आणि या दुकानातच सकाळी पहाटेच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती। तर त्या आगीमध्ये चौघांचा मृत्यू झालाय। या परिवारामध्ये 2 मुलं आहेत। मनीष म्हणून आहे। मनीषचं 16 तारखेला लग्न ठरलंय, 16 नोव्हेंबरला। या लग्नासाठी त्याची बहीण आणि त्याची मुलगी लहान नाती आले होते। यामध्ये विष्णू जोशी आणि त्यांच्या इतर परिवार सगळ्यांचा मृत्यू झालाय। सकाळी पहाटेच्या सुमारास जी आग लागल्यामुळे ह्या लोकांना कळालं नाही। ज्यावेळी घरात दुकानातून धूर येत होता आणि त्यावेळी लोकांना कळालं की या आग लागली आणि त्या लोकांनी, शेजार बाजारांनी, इतर लोकांनी ती भिंत फोडून यांना बाहेर काढलं आणि शेजार बाजार जे कारखाने आहेत, 4 ते 5 कारखान्याचे, त्यांचे आगरी बंब बोलून ही आग आटोक्यात आणली आहे। परंतु यामध्ये 2 जण जखमी झाले। मनीष आणि हा इतर त्याचा छोटा भाऊ हे किरकोळ जखमी आहेत, तर 4 जण हे मयत झालेले आहेत। दुर्दैवी घटना म्हणता येईल सुवर्णा। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आसिफ आपल्याला अधिक माहिती देत होते।